नमस्कार। आज 4 दिवसापासून आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला आमचे ग्रुप डी 2007 रेल्वेचे उमेदवार बसलेले आहेत आणि आज बघितलं तर जळगाव जीएस ग्राउंडला आमचं आंदोलन चाललेलं आहे, उपोषण चाललेलं आहे आणि या उपोषणामध्ये आज डिग्री तापमान आहे 45 ते 46 अंश सेल्सिअस उन्हाचं तापमान आहे। या तापमानात आमचे उमेदवार आमच्या मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। काल आमच्या एका सहकार्याची तब्येत खालावली, खूप चिंताजनक झाली। त्यांना इथूनच आम्ही शासकीय रुग्णालयात ॲम्ब्युलन्सने घेऊन गेलो आणि आज सुद्धा आमच्यावर तीच परिस्थिती आली। आज देखील आमची एक सहकारी रजनीताई खोंडे आणि आमचे एक भाऊ योगेश भाऊ पाटील, ह्या दोघांची ही प्रकृती खूप चिंताजनक झाली आणि दोघांना देखील आज आम्ही तिकडे दवाखान्यात शासकीय रुग्णालयात घेऊन गेलो ॲम्ब्युलन्सने। परंतु तिथे गेल्यानंतर ह्या दोघांनाही आपले उपचार करून घेण्यास मनाई केली। ते म्हटले की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कुठच्याही प्रकारचे प्राथमिक उपचार घेऊ शकणार नाही आणि घ्यायचे नाहीत। त्यांनी डायरेक्ट तिथे मनाई केली। चौथा दिवस आहे आणि आज चौथा दिवस असल्यामुळे आम्हाला आशा होती की कोणी ना कोणी आमच्या रेल्वे सूत्रांकडून येईल किंवा कोणी आमदार खासदार येईल। तर आज खरंच रेल्वे DRM कडून हे DRM हे आमच्याकडे आले होते। त्यांनी आमच्याशी थोडक्यात संवाद साधला आणि आमच्या मागण्या जाणून पण घेतल्या। ते बोलत होते की तुम्ही इथं जिल्ह्याला उपोषणाला बसले आहात, आपण जर कधी हे रेल्वेच्या समोर किंवा भुसावळला किंवा मुंबईला जर बसले असता तर अति उत्तम झालं असतं। मात्र रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला तशी काही परमिशन मिळाली नसल्यामुळे आम्ही जीएस ग्राउंड या जळगाव ठिकाणी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, उपोषण पुकारलेलं आहे। तालुका आहे नाडगावचा आहे। आम्ही आजपर्यंत हे आमचं दुसरं उपोषण आहे। आम्ही सर्व पत्र व्यवहार GM ला, रेल्वे मंत्री यांना, सर्व जेवढे विभाग आहे सेंट्रल रेल्वेचे, आम्ही त्यांना सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे। मात्र अद्याप समजा त्याच्यावरती काही विषय त्यांनी हाताळलेला नव्हता। आज आमच्याकडे ते आले होते, त्यांनी आम्हाला थोडं आश्वस्त केलं की बघूया आमच्याकडनं आम्ही तुमच्यापर्यंत काय परिस्थिती आहे ते आम्ही तुम्हाला कळवायचे प्रयत्न करत आहोत। मी काल भुसावळच्या DRM ला मी आणि माझे काही सहकारी आम्ही भेटायला गेलेलो। तर तिथे आमची भेट DPO सरांशी झाली। तर DPO सरांना आम्ही सांगितलं आमचा असा मुद्दा आहे, तर तुम्ही पुढे प्रोसेस केली का? तर ते सरळ बोलतात आहे आम्हाला की ही प्रोसेस आमच्याकडून नाही होणार आहे, हा हेडक्वार्टरचा मॅटर आहे। तर ते तुम्ही इकडे मुंबईला जावा आणि तिकडे उपोषण करा। तर मला एकच समजतं की आम्हाला जर मुंबईमध्ये तिकडून जर परमिशन भेटली असती तर आज आम्ही इकडे आलो नसतो ना। तर हा मुद्दा मुंबईचा आहे, भुसावळचा आहे, जळगावचा आहे, नागपूरचा हा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे रेल्वेचा आहे आणि रेल्वे ऑल ओव्हर इंडिया आहे। तर आम्हाला फक्त न्याय पाहिजे। तुम्ही आम्हाला हे नका सांगू की हा इकडे नाही होणार मॅटर, तो तिकडे नाही होणार। आम्ही एकच बोलतो की सगळ्या DRM ला आम्ही निवेदन दिलेले, सगळ्या DRM नी महाराष्ट्राच्या मुलांसाठी किंवा महाराष्ट्राच्या कॅन्डिडेट साठी स्वतःहून एक रिक्वेस्ट पुढे रेल्वे बोर्डाला पाठवली पाहिजे।